वसई विरार शहरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस झालेला आहे। पालिकेच्या रखडलेल्या कामांमुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय आणि याचा फटका रस्ते वाहतुकीवरही झालाय। कामावर जाणाऱ्या नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागलाय। ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। असाच पाऊस बरसला तर शहरामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळालाय। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। यामुळे सखल भागातही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं तर पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नालेसफाईची पोलखोल झाल्याचे समोर आलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता हा पाण्याखाली गेला। रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने इथून ये जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला। नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। खारघर, बेलापूर, वाशी या भागामध्ये पाऊस सुरू झाला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष जे आहे ते देखील आता सज्ज झालेलं आहे। तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील अनेक भागात मुसळधार असा पाऊस सुरू झाला आहे। अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे। गेले 5 दिवस मावळमध्ये पावसानं उसंत घेतली होती। आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भात शेतीची रोपं जी आहेत ती देखील आता शेतकरी लावू शकत नाहीत अशीच स्थिती आहे। रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसानं पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केलेली आहे आणि यामुळे उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। पावसाचं प्रमाण हे वाढत असल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे। बुलढाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता। त्यामुळे मे महिन्यात होणारी शेती मशागतीची कामं रखडली होती। आता पावसानं उसंत घेतली त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। शेतात वखरणी, वेचणी, नांगरणी अशी कामं आता केली जात आहेत। पश्चिम विदर्भामध्ये यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं आटपून आता कापूस लागवडीला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक गीताच्या ठेक्यावर देवाला विनवणी करत कापसाची लागवड सुरू केली आहे। तुम्ही बयलाशी बोला बोला। मुंबईत 37,000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मेट्रोला चक्क ताडपत्रीचा आधार देण्यात आलेला आहे। बीकेसी स्टेशनला ताडपत्रीनं झाकण्यात आलेलं आहे। पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोची अक्षरशः पोलखोल झाली होती आणि त्यामुळे बीकेसी स्टेशन ताडपत्रीनं झाकण्याची वेळ मेट्रो प्रशासनावर आली आहे।